हाय, दिस इज मी. इंटर्नशिपच्या पहिल्या दिवसासाठी जाताना रिक्षामध्ये बसल्यानंतर समजलं की आम्ही एका रेसमध्ये आहोत. रिक्षावाल्या काकांना म्हणलं, काका ते रेस बीस काय नाही, पहिला आम्हाला कंपनीकडे सोडा, उशीर झाला बरं का. काकाने पण माझं जरा बोलणं मनावर घेतलं आणि रेस बीस सोडून पहिला गोकुळ सर्कलला राऊंड मारला आणि आम्हाला आमच्या कंपनीपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला. पण आम्ही निघतानाच लेट निघालेलो, त्यांना तर काय म्हणावं. पोचूपर्यंत आम्हाला 3:30 वाजले. पळत पळत कंपनी पोचलो. जरा पोचल्यावर सगळं चेक केलं, कसं कसं काय काय चालू आहे, सिक्युरिटी सगळी कंपनीची करावं लागते हो. जिथं काम करतो तिथं असलं करावं लागतं आहे. मग जाऊन जरा काम बिम केलं, काम नाही केलं, अभ्यासच केला आहे. मग जरा जमिनीला त्रास दिला. म्हटलं बाबा मराठीत सांग, आमचे पूर्वज काय लंडन आले नव्हते. डोक्याला ताण दिला, नंतर पोटाला ताण दिला. पेटपूजा झाल्यानंतर मग परत आणि एकदा अरे हे काय चालू आहे म्हणलं. मला पहिल्यांदा वाटलं तिथं वा बघायचा कार्यक्रम चालू आहे, पण नंतर समजलं की नाही, दीदीचं डोकं विंचरत होती. त्यांचं जरा काहीतरी चेष्टामस्करी चाललेली, ते आम्हाला ऐकू येत होतं. ते ऐकून जरा ते जरा हसून जरा परत मी म्हटलं जरा चला आता आपल्या कामाला जावं, हे काय बरोबर वाटत नाही. उठले तिथनं गेले, पण मी कामाकडे नाही गेले. आता मला त्यांच्याबद्दल वेगळी दया आहे. ज्यांना हे कमळ वाटतंय, हे वॉटर लिली आहे बाळांनो, हे कमळ नाही. कमळ के फूल में और वॉटर लिली में जमीन आसमान का फरक होता है, समजलं. आता ते सर्च करून बघा काय फरक असतोय, मी नाही सांगत. त्यानंतर जरा म्हटलं आता कामच करावं. लय नाटकं झाली, काम पण नाही केलं. मी सर्च करून काहीतरी माहिती गोळा केली. सर म्हणलं अभ्यास कर, काम राहू दे तू. म्हणजे त्यांना पण माहीत आहे आय एम नॉट जॉब रेडी. ही बघा माझा अभ्यासही होता. जाईल तिथं अभ्यास. कधी आम्ही काम शिकणार आहे काय माहिती. जरा बाहेरचं वातावरण चेक केलं. पावसाची काय लांबपर्यंत आशा नव्हती. फायनली डन माय वर्क. ठोकळेजींनी मत व्यक्त केलं आणि फोटोशूटला सुरू केलं. त्यात मी असलं तीरबाणसारखे भुवया उडवलेत, ते सोडा. नंतर आमचं जरा ऑटोग्राफ दिलं कंपनीला आणि जरा गोकुळचा लोगो बघितला आणि याच नंतर म्हणलं आता व्हिडिओ संपव. बाय बाय, भेटूया उद्या.